नमस्कार मित्रांनो. तर गोष्ट अशी आहे की 2 ते 3 वर्षापासून आम्ही कात्रज टू सिंहगड नाईट रेंज ट्रेक करण्याचा प्लॅन करत होतो. बट अनफॉर्च्युनेटली आमच्याकडून ते काय झालं नाही, प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. तर आज संध्याकाळी आम्ही डिसाईड केलेलं की तो आम्ही रेंज ट्रेक करणार आहोत. तर गोष्ट अशी आहे की यूट्यूबवरती मी खूप सारे व्हिडिओज पाहिले, पण तिथं स्टार्टिंग पॉईंट नेमका नक्की ट्रेक स्टार्ट कुठून करायचं हे सांगितलं नाही आहे. तर आता सध्याला आम्ही त्या प्लेसवरती जाणार आहोत जिथून की आपल्याला संध्याकाळी ट्रेक स्टार्ट करायचा आहे. तर चला मग जाऊया त्या प्लेसवरती. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत कात्रज टू सिंहगड ट्रेक स्टार्टिंग पॉईंट पाशी. आता माझ्या समोर सध्याला कात्रजचा जुना बोगदा आहे. हा आहे कात्रजचा जुना बोगदा आणि याच्या स्लेप साईडला इथं PWDचं ऑफिस आहे आणि आपला ट्रेक इथून स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पुण्यामध्ये नवीन असाल किंवा पुण्याच्या बाहेरून ट्रेकसाठी येणार असाल तर स्वारगेटवरून तुम्ही कात्रज ओल्टन हे लोकेशन टाकलं तरी ते लोकेशन तुम्हाला इथंच घेऊन येईल. तर भेटूया मित्रांनो संध्याकाळी आपल्या दी मोस्ट चॅलेंजिंग अँड हॉरिफाईंग ट्रेक एव्हरसाठी, जो काय आहे कात्रज टू सिंहगड. हे का ना गौरी घे, गौरी लागेल आपल्याला पुढे जाऊन चहा वगैरे बनवायचा आणि मॅगी चुल पेट्रोल लागेल आपल्याला. ओल्ली आहे रे थोडी, काय नाही होत. चलो, आपल्याला आता इकडे वरती जे लाईट चमकते ना तिथं जाऊन बघू आपण एकदा. त्याच्यानंतर बघू आपण पुढचा रोड कसा सापडतो. गेले असतील ना. काय करता? थोडं रेस्ट घेऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण रेंज ट्रेक करणार आहोत कात्रज टू सिंहगड. तर आपण आत्ता सध्याला हे जे लोकेशनवरती आहोत ते लोकेशन आहे जुन्या बोगद्यापासून एक 50 मीटर अंतरावरती. वरती अर्धा तास चढून आल्यानंतर हे जे लोकेशन लागतं, पाठीमागं तुम्ही पाहू शकता, हा आहे सातारा रोड आणि आपण आत्ता सध्याला जाणार आहोत सिंहगड किल्ल्यावरती. तर इथून कमीत कमी 20 किलोमीटरचा आपला रोड असणार आहे, ट्रेक असणार आहे आणि कमीत कमी आपल्याला 16 ते 17 डोंगर लागतील. तर रस्त्यामध्ये जे जे काही घडतंय, जो काही जसा रस्ता आहे तसं मी तुम्हाला दाखवेल. तर हा व्हिडिओ पाहत राहिला आजपर्यंत. राईटला मंदिर आहे आणि लेफ्टनी साईड आपलं देवीचं मंदिर आहे का तिथं? हा. बरं बरं, चालतंय चालतंय, धन्यवाद. येतो. मित्रांनो, हे अस्वल आहे, आमच्या भाषेत अस्वल आहे, तुमच्या भाषेत माहित नाही काय बोलते. ह्याच्यापासून लांब राहा. हे जर तुमच्या अंगाला चिटकलं तर तुमच्या अंगाला खाज येऊ शकते. आता 9:30, आता वाजलेले आहेत आपले 9:30. तर आपण ट्रेक स्टार्ट केला आहे 8:30ला. आता कमीत कमी आपण 1 ते 1.5 किलोमीटर आलो असतो चलत. तिकडून डायरेक्ट खाली आहे रोड, त्यामुळं सांभाळून चला. मित्रांनो, मस्त आहे की चंद्राचा प्रकाश पडलेला एकदम चांगला. तर एक चांगलं झालं आमच्यासाठी एक गोष्ट, कारण की सगळीकडं थोडं थोडं काय ना लाईट दिसतंय आम्हाला.
सो चंद्राची पण साथ आहे आज. एकदम छान वाटतंय संध्याकाळी चंद्राच्या प्रकाशामध्ये ट्रेक करायला. हे पाहिजे सगळी ट्रेक मंडळी चाललेले आहेत सगळे. पुणे सिटी ही जी दिसते तुम्हाला समोर हे सगळं पुणे आहे. हो सही. चला चला. मित्रांनो आपण आलो आहोत हत्ती डोंगर पाशी. हत्ती डोंगर आपण सध्या चढत आहोत. एकदम 80 डिग्री मध्ये रोड आहे हा. खूप दम लागलेला आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण सध्याला चलत आहोत. तर मित्रांनो आपण आलो आहोत हत्ती डोंगरवरती आणि हत्ती डोंगर एकदम पार करून आल्यानंतर वरती आपल्याला असा शिवाजी महाराजांचा झेंडा लागतो आणि झेंडा लागल्यानंतर आपल्याला सरळ या रोडनी पुढे जायचं. हां इथं आपल्याला आता चहा बनवायचा आहे. बघा इथं आम्ही आता चहा बनवणार आहोत. आम्ही सोबत दूध, साखर, चहापत्ती, पाणी आणि मॅगी घेऊन आलेलो. तर सध्याला आम्ही आता इथं चहा बनवणार आहोत. तर चला नाशिर गावरे काढ. इथंच करायचं. हा इथंच. मित्रांनो आम्ही या गावऱ्या घेतलेल्या आहेत एकदम वाळलेल्या. आम्हाला रस्त्यामध्ये सापडल्या होत्या तर घ्यावं म्हटलं आपल्याला होतील परत चहा वगैरे बनवायला. तर आम्ही आता गावऱ्याचा वापर करून चहा बनवणार आहोत. हे वाळलेलं गवत आणलेलं आहे. व्यवस्थित लाव. बस पक्की. गणेश मोठं लावू. चहा पुरतं लाव आपल्याला. चहा पुरतं. तर मित्रांनो आम्ही 5 जण आलेलो आहोत. हा आहे नासिर, हा आहे सोहन आणि त्याच्यानंतर मोहीन आणि हा गणेश. आम्ही सगळेजण मिळून 5 जण आलेलो आहोत इथं. हे खूप मोठं झालंय. सोन ते काढ रे बॅगमधलं सगळं. तर आम्ही काय काय आणलंय ते पहा एकदा. सगळी एकदम प्रिपरेशन करून आलेलो आहे. ते खायला घेतलेलं आहे थोडं. हे दूध आणलंय. त्याच्यानंतर मॅगी, त्याच्यानंतर चहापत्ती, फुटाणे आणलेत खायला टाइमपास म्हणून. साखर 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 आय थिंक मागच्या ह्याच्यामध्ये असेल. माझं नाही मागचा हाच आहे तिकडे. साखर कशामध्ये टाकली. ही राहिली साखर. त्याच्यानंतर हे आणलेलं आहे पातेलं आणले, चमचे आणलेत मॅगी खायला. सगळं म्हणजे सगळं सामान घेऊन आलेलं आहेत आम्ही. एकदम प्रिपरेशन ज्याला बोलतात एकदम चांगल्या पद्धतीने तसं केलेलं आहे या ट्रेकला.
म्हणजे इथून मागच्या ट्रेकला पण केलेलं आहे, पण ह्या ट्रेकला थोडं जरा जास्त एकदम तयारीमध्ये आलो आहोत. हे आहेत कप चहा प्यायला, हे कप, पाण्याची बॉटल, मेन म्हणजे आपल्याला पाणी लागणार सगळ्या गोष्टींसाठी. तर पाण्याची बॉटल आम्ही 5 जण आहोत आणि आम्ही सध्याला एक 7 ते 8 लिटर पाणी आणलेलं आहे. म्हणजे पाणी कमी पडायला नको, त्याच्यामुळे आम्ही 7 ते 8 लिटर पाणी आणलेलं आहे. हा राहिला महाराजांचा झेंडा. तर मित्रांनो, आपण 8:30 वाजता ट्रेक चालू केला होता. जुन्या कात्रज बोगद्यावरून आपण ट्रेक चालू केला होता एक 8:30 वाजता. तर आता वाजलेले आहेत 11, म्हणजे कमीत कमी 1 तास 2 तास 2.5 तास लागलेत आम्हाला इथं हत्ती डोंगरला यायला वरती. एकदम कसरत करत आम्ही रोड पार केलेला आहे. सगळं एकदम अंधार आहे, चंद्राचा फक्त प्रकाश आहे एकदम. आणि आमच्याकडे टॉर्च पण सध्याला कमी आहेत, आम्ही 2 टॉर्च घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला उजेड पण कमी आणि रस्ता एकदम स्लिपरी आहे सगळा. तर एकदम काळजीपूर्वक आम्ही आलेलो आहेत वरती, कारण की आमचे पाय पण सटकत होते, रस्ता एकदम स्लिपर होता. तर त्याच्यानंतर वरती येऊन आम्ही आता चहाचं नियोजन लावलेलं आहे. आता सध्याला चहा बनतोय, सगळं दूध वगैरे सगळं आम्ही प्रिपरेशन करून आलेलो आहे. खाली लागले आपला आता सध्याला चहा बनत आहे. आपण आता ह्याच्यानंतर चहा वगैरे पिऊन आपण डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनकडे निघणार आहे. कमीत कमी अजून 15 किलोमीटरचा ट्रेक आय थिंक बाकी आहे. तर तुम्हाला पुढे मी माहिती दिलंच किती किलोमीटरचा ट्रेक आहे, काय आहे, कसं आहे, आणि सकाळी आपण किती वाजता पोहोचणार आहे ते तुम्हाला कळलंच. मित्रांनो, शब्दामध्ये सांगू नाही शकत एवढा भारी नजारा इथं. एकदम परफेक्ट कात्रज बोगद्याच्या वरती एकदम टॉपला आम्ही सध्याला आलेलो आहोत. एक राईट साईडला आम्हाला स्वामीनारायण मंदिर म्हणजे आपलं नरेगाव दिसतंय, आणि एक लेफ्ट साईडला म्हणजे आपल्याला एक दिवशी चिकन बनवायचं बनवणं. आणि आपल्या लेफ्ट साईडला इकडे पाहायला गेलं तर इकडे सातारा रोड आहे सगळा. एकदम आपण कात्रज बोगद्याच्या एकदम टनेलला टॉप वरती आलेलो आहेत. भन्नाट नजारा इथं. एकदम अख्खं पुणे शहराची लाईट जेवढी दिसतीये, रोशनी जेवढी दिसते, तेवढी आपल्याला एकदम डोळ्यात न मावणारी रोशनी आहे. आपण सध्याला इथून त्या व्ह्यूचा आनंद घेत आहोत आणि सध्याला आपण इथं चहा बनवत आहोत. स्ट्रगल इज रिअल बोलतात ते चालू आहे सध्याला, चूल काय पेटत नाहीये. आमचे मित्र सगळ्याला सध्याला सगळे एकदम जाळ लावण्याची तयारीमध्ये आहेत. आता हा आमचा सोन एकदम कॉमेडी मॅन एकदम आलेला आहे. हा सोन म्हणजे गणेशचा भाव आहे, गावकडून आलेला आहे. तर त्याला म्हटलं चल भाऊ ट्रेकला जाऊन येऊ, तुला फिरून दाखवतो सगळ्याला एकदा कसं आहे काय ट्रेक. एका शब्दावर हा मानलाय आणि तो एका शब्दावरती आलेला आहे. आमचे मित्र फक्त ट्रेक मध्ये थोडासा नवीन आहे, म्हणजे ऍक्च्युली तो गावामध्येच राहिलेला आहे. त्याला चालायची वगैरे टेक्निक आहे, पण ट्रेक मध्ये नवीन असल्यामुळे त्याला सध्याला थोडं जरा आम्ही सपोर्ट करतो, सांगतो कसं चालायचं वगैरे काय चालतंय जसं सांगाल तसं. त्याला जर नेक्स्ट ट्रेकला यायचं असेल तर आमच्या सगळ्या गोष्टी त्याला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावं लागेल, नाही तर नेक्स्ट ट्रेकला घरी असणार. पहिला ट्रेक 20 त्याचा पहिला ट्रेक म्हणजे किती त्याचं नशीब पण म्हणा आणि एक दुर्दैव पण म्हणा. पहिला ट्रेक त्यांनी चूज केलेला 20 किलोमीटरचा. मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एवढे काही व्हिडिओ पडणार आहेत ना, फक्त तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही आयडियाज असतील, ते नवीन नवीन आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत राहा. आम्ही कोणता ट्रेक करावं हे तुम्हाला आवडेल ते नक्की सांगा, आम्ही तो ट्रेक करतो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवू. तर असल्या सिच्युएशनला कळत नाही, तू म्हणते वाघ आलं शांत बसा. काय बघू नका, काय बोलू म्हणजे नका. काय आता तिकडे चहा उतू गेला तरी पोरांची धावपळ झाली आहे. मित्रांनो, आहेत पार्लेचे बिस्किट आणि हा आपला चहा आणि पार्ले. हा बेस्ट कॉम्बिनेशन एवर. जबरदस्त असं. कसला कात्या होता आता? कात्या कुठे येतं का? विंबार दाखव रे खाते इकडे एकदा कॅमेऱ्यात. विंबार व्यवस्थित दिसतं भाऊ यांनी. व्यवस्थित निघतोय, क्लीन झालंय बघ. हे बघ की काय पाहिजे एकदा पाण्याच्या चितळा दिला की झालं. तर मित्रांनो, आपला चहा वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. आपण चहा वगैरे पिलत सगळं.
त्याच्यानंतर आपण आता डायरेक्ट सिंहगडला जाण्यासाठी निघणार आहोत. इथून कमीत कमी आपला हाफ ट्रेक तरी बोलता येईल. हाफ ट्रेक आपला बाकी आहे. आता इथून पुढे आपण आपल्या ट्रेककडे वाटचाल करत आहोत सिंहगड किल्ल्याकडे. तर चला. हा आहे 7वा डोंगर आपण जो चढतोय तो. आपण आता 6 डोंगर पार करून 7वा डोंगर आपण चढायला लागलेले आहेत. ही राहिली मंडळी आमची सगळी. चला मंडळी